सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाहेगव्हाण तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक 31 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. हेची देवापय मागत हेची देवापय मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती. थोडा सबिको कमी करून बेस दे बेस. जन्म हो का भलते याती परिमी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुमान देवा मुक्ताबाई नमो निर्वाणा पावने मुक्ताबाई नमो निर्वाणा पावने नमो आद्यत्रय नरी देवाची आद्यत्रय नरी देवा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची. श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरणवर घुबर बिमल जसुजोदाय कुफलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेस विकार. महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिराः. अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरहा. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. हेची देवापय मागत हेची देवापय मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अगोदरचा अवतार नाम याचा तुका असं म्हटलंय. तेच अभंग नामदेवरायचे उर्वरित लावण्यासाठी आलेले तुकाराम महाराज. पण तुकाराम महाराजांचा अगोदरचा अवतार वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल. पंजाब पर्यंत नेऊन घालणारा संत म्हणजे नामदेव महाराज.
वारकरी संप्रदाय महाराष्ट्रापुरता नाही, कुठल्या राज्यापुरता नाही, कुठल्या देशापुरता नाही, कुठल्या धर्मापुरता नाही, कुठला हिंदू धर्म नाही, कुठला मुस्लिम धर्म नाही, तर सगळ्या धर्मामध्ये, सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ वारकरी संप्रदाय आहे. हे प्रचाराचं काम ज्यांनी केलं त्या साधूचं नाव आहे संत शिरोमणी नामदेव महाराज. आपण जर कधी नांदेडला गेलात तर नांदेडला गुरुद्वारा आहे, किंवा तिकडं अमृतसरला कधी गेलात तर तिकडं शीख धर्मीय लोकांची, पगडीवाल्या लोकांचं सुवर्ण मंदिर आहे. सुवर्ण मंदिरामध्ये किंवा जिल्ह्यातल्या एखाद्या गुरुद्वारेमध्ये आपण जर गेलात तर त्या गुरुद्वारेमध्ये जे शीख लोक असतात पगडीवाले, ते कीर्तन करतात. आपल्यासारखं नसतं कीर्तन, बसून असतं, भजन करतात, त्याला ते कीर्तन म्हणतात. आणि ते शीख धर्मीय लोक जे कीर्तनामध्ये पद गातात ते पद लिहिणारे नामदेव महाराज. म्हणजे वारकरी संप्रदाय नुसता महाराष्ट्र राज्य देशापुरता नाही, तर परधर्मात, परराज्यात, परदेशात संप्रदायाची तत्व प्रचार प्रसाराचं काम ज्यांनी केलं त्यांचं नाव आहे नामदेव महाराज. मोठे संत आहेत. आणि संत शिरोमणी नामदेवरायांच्या अभंग गाथेतला 4 कडव्याचा 4 चरणाचा देवाच्या समोर मागणं मागणारा अभंग आपण निवडलेला आहे. विठाला विठाला अतिशय गोड अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबारायांचे अगोदरचे अवतार नामदेवराया या अभंगाद्वारे देवाच्या समोर मागणं मागतात. हेची देवा पै मागत, देवा तुझ्या समोर मागतो पण दुसरं काही नको, चरण सेवा खंडित, तुमचे पाय तेवढे मला देऊन टाक. देव म्हटले नामा पाय देऊन टाकले, आणखी काय देऊ, वास द्यावा पंढरीचा, तुमचे पाय द्या ही पहिली मागणी केली. पंढरपुरात राहण्यासाठी जागा द्यावी ही दुसरी मागणी केली. सदा संग हरिदासांचा, हरिदासांची संगती सर्व काळ मिळावी ही तिसरी मागणी केली. आणि या 3 मागण्या मागितल्यानंतर देवानं नामदेवरायला विचारलं, नामा पायाची सेवा दिली, पंढरपुरात राहण्यासाठी जागा दिली, ऐक ना नामा, हरिदासांची कायम संगती दिली, या 3 गोष्टी तुला दिल्यानंतर तुला कुठल्या जातीत जन्माला घालू, मराठी, माळी, कुणबी, मारावडी, वंजारा, कोणत्या जातीत कोणत्या जन्माला घालू. नामदेव महाराज म्हटले या 3 गोष्टी जर दिल्या, पायाची सेवा, पंढरपुरात राहण्यासाठी जागा आणि संतांची संगत, या 3 गोष्टी जर दिल्या तर कुठल्याही जातीत जन्माला घाल. जन्म हो का भरते याती, कुठल्याही घाल, पण ज्या जातीत जन्माला घालशील देवा, परी मी न चुके हरिभक्ती, मी तुझा हरिभक्त म्हणून जन्माला आलो पाहिजे, ही 4थी मागणी केली. नामदेवराय म्हटले, देव पुन्हा नामदेवरायला म्हटले, नामा आणखी काय देऊ. नामदेवराय म्हटले आता काहीच नको. नामा म्हणे कमलापती, हेची द्यावे पुढता पुढती, काय द्यावे, पायाची सेवा द्यावी पुढता पुढती, पंढरपुरात राहण्यासाठी जागा द्यावी पुढता पुढती, हरिदासांची संगती द्यावी पुढता पुढती, ऐका, आणि ज्या जातीत जन्माला येईल त्या जातीत हरिभक्ती कदापि न चुकू द्यावी पुढता पुढती. अत्यंत सोपा, ऐकल्याबरोबर सांगितल्याबरोबर अभंगाचा अर्थ कळावा इतका सोपा अभंग आपण आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. आपण त्या अभंगाचं गोड चिंतन 11 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पैकी अल्पसा परिवार आहे. आपल्या या बाहेगावान नगरीला संकल्पपूर्ती जागृत हनुमानाचं मंदिर आहे. फार पवित्र मंदिर आहे. आल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला दर्शनाला नेलं की असं वाटलं की यशे थोरविला मारुती, मारुती रायाला यशानं थोरवलेलं आहे. ज्याला यश पाहिजे, ज्याला परीक्षेमध्ये यश पाहिजे, ज्याला महाराष्ट्रात यश मिळवायचे, अपयश ज्याला नकोच, त्यानं रोज हनुमान चालिसा करायची आणि आपल्या बाहेगावांच्या संकल्पमूर्ती मारुती रायाचं दर्शन घ्यायचं. नक्की यश आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असा यश देणारा मारुती राया आपल्या गावाला आहे. त्याला आपण जागृत हनुमान म्हणतो. आणि अशा पवित्र मारुती रायाच्या पावन दरबारामध्ये गेल्या 31 वर्षापासून सगळ्या साधू संतांच्या आशीर्वादानं आपल्या गावातील ज्येष्ठ टाळकरी, ज्येष्ठ गायक आमचे मस्के महाराज ज्येष्ठ महाराज आहेत. ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन ते सौजन्य स्वीकारतात आणि त्यांच्या वतीनं, त्यांच्या अधिकारानं प्रतिवर्षी या ठिकाणी 31 वर्षापासून हा परंपरागत अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा चालू आहे. आणि त्या 31व्या वर्षातील ही जागराची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, 27 तरुण मंडळी, 27 गावची मंडळी या कार्यक्रमाचं सौजन्य घेतात. आपल्या तन्मन धनाच्या सहकार्यानं आपल्या जीवनातला अनमोल पैसा या कार्यक्रमासाठी खर्च करतात. अन्नदान असेल, मग ते अगदी जागरा काल्याचं अन्नदान असेल, कीर्तनकाराचं खर्च असेल, या सगळ्या खर्चातून 27 जण आपल्या ताकदीनं हा कार्यक्रम दरवर्षी चालवतात. आणि त्या यावर्षी पुन्हा
कोविड-19च्या नंतर कोरोनाच्या काळानंतरचा भव्यदिव्य सप्ताह आपल्या बाहेर गावाला उभा राहिला आणि त्या संबंधातून आमचे डॉक्टर असतील तात्या असतील अशी कार्यक्रमाची मंडळी आहेत. या 27 जणांपैकी सगळी मंडळीपैकी ज्यांच्याकडे आल्यानंतर आम्ही थांबलो ते आपल्या गावचं भूषण आमचे स्वप्नील भैया मस्के, त्यांचा परिवार अत्यंत सुंदर पाहायला मिळाला. 4ही मुलं पवित्र आहेत, वडील पवित्र आहे, वडिलांची सेवा त्यांच्या घरामध्ये आहे. अशी कुटुंब कमी आहेत असं हे पवित्र असणारं गाव. आणि स्वप्नील भैयांनी डॉक्टरनी आमच्या दत्ता भाऊकडून नंबर घेतला होता आणि महाराज 2-3 वर्षापासून तसं बाहेरगावांचं आणि माझं कीर्तन थोडं जुळलं नाही, तारखी बसत नव्हत्या. यावर्षी योगायोगानं लॉकडाऊनमध्ये सगळ्याच तारखी रिकाम्या होत्या, सहजच फटाफट तारखी मिळत गेल्या. त्या संबंधानं यावर्षी येण्याचा हा पवित्र योग निर्माण झाला आणि अतिशय सुंदरसं वातावरण आपल्या सगळ्या मंडळीने या कार्यक्रमाला उपस्थित केलेलं आहे. सुंदर वाजवणारी, सुंदर गाणारी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील वडवणी तालुका या भागातील सगळी गायक वादक मंडळी आजच्या कार्यक्रमाला उपलब्ध आहेत. संगीत अलंकार भजन सम्राट ज्यांनी प्रथम चाल गायली भागवताचार्य आमचे अत्यंत जुने टाळकरी वारकरी चालींचा ठेवा त्यांच्याकडे आहे, गोड स्वभाव आहे. सगळ्या तरुण कीर्तनकारावरती त्यांचं प्रेम आहे असे आमचे पुरुषोत्तम महाराज आपल्याला चाल म्हणण्यासाठी उपलब्ध आहेत. मागं चाल ज्यांनी गायली, आम्ही ज्यांच्याकडे काही दिवस राहिलो, अत्यंत आमच्यावरती विलोभनीय प्रेम ज्यांचं आहे असे आमचे संदीपान गुरुजी, ते पण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तदनंतर ज्यांनी विना घेतला होता माऊली महाराज, कुठे माऊली असतील, आधी करून आपण सगळी उभी असणारे गुणीजन, त्यामध्ये सिद्धेश्वर महाराज, महादेव महाराज काळे, मधले महाराज आमचे गायक महाराज, आपण उभी असणारी सगळी गुणवान टाळकरी मंडळी, ज्येष्ठ मंडळी, तात्या पण उभे आहेत, मस्के महाराज, त्यांनाही माझं वंदन. ज्येष्ठ आहेत. बसलेल्यापैकी काही कीर्तनकार प्रवचनकार आहेत, त्यामध्ये आमचे योगेश महाराज वडवणीवरून आमच्यावरती कीर्तन ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत. आपण बसलेली ज्येष्ठ मंडळी, मृदंग सम्राट मृदंग अलंकार, खरं तर ते कीर्तनकार आहेत. पंडित कुंभार गुरुजी महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आमचे गुरुवर्य पंडित महाराज क्षीरसागर यांच्याकडे अध्ययन करून चांगल्या प्रकारचं विद्यार्थ्यांना अध्यात्माचं ज्ञान, पखवाजाचं गायनाचं ज्ञान देतात. असे आमचे नवनाथ महाराज नाईकवाडी हिवरगावांचे आहेत, पण बीड रोडला, पांगरी रोडला त्यांची मोठी संस्था आहे. फार छान संस्था चालवतात, अनेक विद्यार्थ्यांना घडवतात. गोड पखवाजाला त्यांचा हात आहे. महाराज आज आपल्याला वाजवायला मिळालेत. नवनाथ महाराजांनाही माझं वंदन आहे, ते आमचे गुरुबंधू आहेत. तदनंतर आमचे जगन्नाथ महाराज जे रोज वाजवतात, त्यांचाही हात तयारीचा आहे. बसलेल्यापैकी बरीचशी वादक गायक, आपण सगळी भाविक श्रोते, माता मावल्या गावची तरुण मंडळी, माझ्या संगतीतले किरण महाराज, दत्ता महाराज, आमचे माणिकशेठ आलेत वडवणीवरनं, त्यांचंही आमच्यावरती विशेष प्रेम आहे. आपण बसलेली सगळी मंडळी, भाविक मंडळी, माता मावल्या, तरुण मंडळी, शूटिंग करणारी आणि श्रीराम साऊंड सर्व्हिस, अत्यंत गोड सिस्टीम आहे आमच्या दत्ताची, गोड लावतो, हिवरगावांचा आहे. चांगल्या प्रकारे ट्रबल, बास, गेंद, विको फिरवायचं ज्ञान त्याला आहे. कीर्तनकाराच्या, गायक वादकाच्या आवडीची सिस्टीम आहे, त्यालाही माझं वंदन. तदनंतर आपण सगळीच या कार्यक्रमाला सजवणारी, धजवणारी, मोठं बनवणारी, या कार्यक्रमाला 31 वर्षापासून तारणारी, आपल्या जीवनातला अनमोल पैसा देऊन हा कार्यक्रम रंगवणारी आपण सगळीजण, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. भालदार, चोपदार, विनेकरी सगळ्यांची नावं घेतली अशी समजा. आपल्या अभंगाला, आपल्या कीर्तनाला सुरुवात करतो. 11 वाजून 1 मिनिटं सुद्धा आपल्या घड्याळात होणार नाही. बरोबर 9:45 वाजलेत. 1/4 तास माझ्याकडे आहे. इतकं गोड कीर्तन तुम्हाला सांगणार आहे, 1 वर्षभर तुमच्या डोक्यातून हे कीर्तन जाणार नाही. फक्त हातानं टाळी वाजू नका, मुखानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका. फक्त तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय, सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठला विठ्ठल. आजचा जो दिवस आहे तो मागणीचा दिवस आहे. उद्या काल आहे आणि काल्याच्या आदल्या दिवशीच्या कीर्तनकाराला एक बंधन असतं की त्यांना आजच्या दिवशी 6 दिवसापासून तुम्ही केलेलं पुण्य त्याची मागणी मागायची असते. म्हणून नामदेव रायचा मागणीपर प्रकरणातला अभंग आपण निवडला. अतिशय गोड अभंग आहे. अभंगाद्वारे शिकायला असं मिळतं की कधीच कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणत जा. कधीच कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणावं. कायम मागत राहतो त्याला मनुष्य म्हणावं आणि मागायला लावतो त्याला देव म्हणावं. पुन्हा ऐका, कायम मागायला लावतो. कोरोना आला, जगू दे, मला जगू दे, मला त्याच्यातून वाचू दे. मागायला लावतो भगवान. कधी पण मागतो, काही पण मागतो, कुणाजवळही मागतो त्याला मनुष्य म्हणतात आणि कुणाजवळच मागत नाही त्याला साधू म्हणतात. प्रश्न असा आहे की साधू जर कुणाजवळ मागत नाही नवनाथ महाराज, तर मागणीचे अभंग कस काय तयार झाले? सप्ताहातली शेवटचा दिवस मागणीसाठी का ठेवला? प्रमाण तशीच. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. वडिलाप्रमाणे आम्ही कधी मागितलंच नाही किंवा आम्हाला ते जमलंही नाही. मग मागणं जर संप्रदायात मान्य नाही
साधू जर मागत नाही तर मागणीचा अभंग कसा तयार झाला? तर त्याचं उत्तर आहे, मागण्यासाठी साधू कधी मंदिरात गेला नाही, मग मंदिरातला देव साधूच्या घरी आला. फार गोड आहे आणि त्याला साधू म्हणत जा. साधू हा संसाराच्या दरवाजात उभा राहत नसतो, आणि जो उभा राहतो त्याच्या पाया पण पडू नका. तो महाराज नाही, तो कीर्तनकार असेल, गायक असेल, वादक असेल, तो महाराज नाही, तो साधू नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसार नावाची स्थिती साधू कधी स्वीकारत नाही. मग साधू देवाच्याही दरवाजात कधी जात? मग हे संसार मिथ्या आहे तो सोडून द्या. संसार तर गेलाच गेला, पण देवाच्याही दरवाजात साधू गेला नाही. मग देवच साधूच्या दरवाजात आला. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. पाठ आहे आपल्याप्रमाणे. मंदिरात नाही गेला तो, मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी घेऊन आला. याला साधू म्हणत. हा साधू आहे. तो कधी जात नाही कोणाच्या दरवाजात. ज्याचा अर्थ असा, घेऊ नका मंदिरात जायचं नाही. लोक लगेच तयारच असतात टिपून घ्यायला. महाराज तर म्हटले जाऊ नका. जाऊ नका नाही, जावं लागतं. सावता महाराज पंढरपूरच्या वारीला जात होते असं म्हणत जाऊ नका, जात नव्हते. बरंच कीर्तनकार असं थाटात सांगतात सावता महाराजांनी वारीच केली नाही म्हणतात. असं कुठं असतं का? सावता महाराजांच्या अगदी 20 किलोमीटर पंढरपूर होतं. इथून 500 किलोमीटरहून साधू पंढरपूरला जातो, आणि सावता महाराज का जायचे नाही? हे मनाला तरी पटलं पाहिजे ना थोडं. सावता महाराज पंढरपूरच्या वारीला जात होते. ऐका पोरांनो, ते जात नव्हते असं नव्हतं, जात होते, पण एका वारीला त्यांना जाता आलं नाही. जसं या वर्षी इच्छा असूनही कोविड-19 मध्ये वारीला जाता आलं का? असे किती वारकरी शुद्ध की त्यांना जाता आलं नाही ना. बरं, वारी चुकली ना त्यांची. तशीच एक वारी सावता महाराजांची चुकली, आणि देव त्यांच्या मळ्यात आला, आणि देवानं विचारलं, सावता महाराज या वारीला तुम्ही दिसले नाही. आणि मग सावता महाराज म्हटले, चुकलं गड्या देवा, या वारीला येता नाही आलं, कोविड-19 सारखा आजार आला. आणि मग देव म्हटले, आता सावता महाराज आता तुम्ही येत जाऊच नका, आता मी येईल. याला काय म्हणतात? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर, सावता सागर, सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला माळियाचा, सावता सागर. पूर्ण अभंग मला शिकवायचा आहे तुम्हाला. सांगायचं एवढंच, मंदिरात जाता जाता सावता महाराजांनी देव घरी आणलं. पैठण लय लांब नाही आपल्याला, 50-60 किलोमीटर इथून गेवराई आहे. गेवराईवरनं 60 किलोमीटर पैठण आहे. पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा वाडा आहे. नाथ महाराजांच्या पैठणच्या दर्शनाला तुम्ही गेलात तर नाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन नाही होत, त्यांच्या पायाचं दर्शन नाही होत, विजयी पांडुरंगाचं दर्शन होतं. आळंदीला गेलात तर नुसतं ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन नाही होत, समाधीच्या पाठीमागे पांडुरंग रुक्मिणीचं दर्शन होतं. देऊला गेलात तर नुसतं तुकाराम महाराजांचं दर्शन होत नाही, पांडुरंगाचं दर्शन होतं. जिथं साधू गेलाय मंदिर तयार झालं. म्हणजे मंदिरात साधू जाता जाता देवाला घेऊनच आला. एक उदाहरण आणखी सांगतो, लगेच कळेल तुम्हाला. आपल्याकडे दिंड्या जातात, पुरुषोत्तम महाराज. आता यावर्षी दिंड्या झाल्याच नाही. हे 2020 फार बेकार गेलं. शिकायलाही मिळालं याच्यात बरं का डॉक्टर. प्रत्येक माणसाला 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी या कोरोनाबद्दल सांगितलं होतं. रोज लोक ऐकत होते, म्हणत होते, पण शिकत नव्हते. ते 2020 ला शिकायला मिळालं. 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी गाथ्यात एक अभंग लिहिलाय, तो यावर्षी अनुभवायला आला. नो हे तुझा हा परिवार, हे अभंग 450 वर्षापूर्वी हे गाथे. नो हे तुझा हा परिवार, बाप मेला कोरोनानं. बाप ऐका,
कोरोनामध्ये बाप मेला तर एकुलता एक पोरगा बापाच्या मातीला गेला नाही. नोहे तुझा हा परिवार 450 वर्षापूर्वी लिहिलंय. अहो लाडानं पोरी वाढवल्या, लाडानं त्यांना श्रीमंत बनवलं. हायवेच्या वडवणी रोडच्या, बीड रोडच्या, एक्सप्रेस हायवेच्या 2-2, 3-3 एकर जमिनी विकल्या आणि थाटात मुलीची लग्न श्रीमंताच्या घरी लावून दिली. बाप कोरोनानं परेशान झाला आणि गेला. 15 दिवस पोरगी सुद्धा भेटायला नाही आली. महाराज नोहे तुझा हा परिवार द्रव्यदाराशन भंगूर शरीर जायाचे ठेवणे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे. 450 वर्षापूर्वी हे तुकाराम महाराजांनी तुम्हाला मला देऊन ठेव. कारण एकच होतं महाराज, पूर्वीच्या काळामध्ये भजन असायचं, अभंग असायचे, आताही आहे. पूर्वी भजन फार सुंदर असायचं. गात जागा गात जागा गात जागा गात जागा. आता कोण असं भजन करत? फार गोड असायचं. आता खात जागा 5-5 किलोमीटरला पंक्ती येत. आता एखादी दिंडी आपल्या रोडने चालली तर बघा, वडवणीला पंगत आहे तर लगेच पुढं बाहेगावांना पंगत येतं, लगेच हिवरगावांना पंगत आहे, मोरवाडला पंगत आहे, तेलगावला पंगत आहे, धारूरला पंगत आहे. महाराज एवढ्या पंक्ती वाढल्या, खायला वाढलं आणि भजन कमी झालं. विनेकरी पंक्तीच्या गावात तर तुळशीवाली मागच्या गावात, त्याच्या पुढे लगेच पखवास तर नाहीच महाराज दिंडीनं. आता कोणी घेतच नाही. तर आमचे नवनाथ महाराज, आम्ही बरोबर चालायचो दिंडीमध्ये. काय भजन असायचं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. असं गोड म्हटलं पाहिजे, गोड भजन केलं पाहिजे. कधी पुरुषोत्तम महाराज, कधी माऊली महाराज, कधी सिद्ध महाराज, कधी महादेव बुवा, कधी आमचे कुठे महाराज, हे वेगवेगळ्या चाली त्याला लावत असतात. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. कुठं राहिलं यात? गाव आलं, गाव निघून गेलं, मस्त एकांताचा परिसर सुरू झाला. वचन ऐका कमलापती. एक टाळ वाजा, एक नादिन वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती. माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडितो कधी कर जोडितो कधी काढी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर. आवडी निरंतर आवडी निरंतर हेची धार. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया तिष्ठे भाव भक्ती देखोनिया तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उठा सकळ जन उठिले नारायण आनंदले मुनिजन तिनी लोक आनंदले मुनिजन तिनी लोक. करा जय जयकार वाद्यांचा गजर योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी. पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला
जगाचा देव जगजोगी जागे जाग बोलती हा जागता जगदेव राखा काही भाव ओ अवघा क्षेत्रपाल पूजावा सकळ जगजोगी जागे जाग बोलती मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा लबेला मनमोहन मुरलीवाला नंदाचा लबेला. हे वचन ऐका कमलापतीपासून गवळणीपर्यंत एक आहे फक्त. त्याच्यात आपले 10 मिनिटं गेले, नाही तर हे 1 तास 2 तास संपायचं नाही महाराज. फार गोड येते. आता असं भजन राहिलं नाही. फार सुंदर असं भजन करत दिंड्यापूर्वी पंढरपूरला जायच्या. लक्ष देऊन ऐका. अशी एक दिंडी आपल्या बीड जिल्ह्यातून निघाली होती. गंगाखेड नावाचं गाव लागलं होतं. उदाहरण याच्यासाठी चाललंय की मंदिरात जाता जाता साधूनं मंदिरातला देव घरी कसा आणला, सिद्धांत ध्यानात ठेवा. आणि निघाली होती दिंडी. फार गोड आहे. आणि दिंडी गंगाखेड नावाच्या गावाला गेली. सगळ्या महिलांनी सगळ्या पुरुषांनी ऐका. दिंडी जात असताना दिंडीला एका जनाबाई नावाच्या मुलीनं पाहिलं. लहान होती ती जनाबाई, आपल्या मुलीसारखी होती. जर कीर्तन ऐकणारे मुली आहेत ना या वयाची. आणि आई तिची लहानपणी निघून गेली होती. बाप मागे उभा होता. दिंडी गावातून चालली होती. आणि जनाबाईनं मागच्या बापाला विचारलं, बाबा ही दिंडी कुठं चालली? तर बापानं सांगितलं, ग जना ही दिंडी विश्वाच्या मालकाला पंढरपूरला पाहायला चालली. मग बाबा या दिंडीमध्ये आपण गेलं तर चालेल? चालेल जना. बापानं जनाबाईची गोधडी बांधली. ऐका. दरमजल दरकोस करत जनाबाईला पंढरपूरला नेलं. चंद्रभागेचं स्नान झालं आणि दर्शनाला लागली पोरगी बारीला. दर्शन करत विठुरायाच्या समोर आली. विश्वाचा मालक डोळे भरून पाहिला. आणि पाहिल्याबरोबर मागच्या बापाला म्हटली, बाबा हा पांडुरंग आहे हो जना, हा विश्वाचा मालक आहे हो जना, याच्यासारखा दुसरा कोणी नाही, कोणीच नाही जना, हाच देव आहे हो ग जना. म्हटले मग बाबा यालाच पाहायला आलो ना आपण? म्हटले हो. म्हटले मग आता मला गावाला नेऊ नका, मला हाच पाहायचा. या विश्वात फक्त हे जनाबाई म्हटली. आमच्यासारखी हजारो कीर्तनकाराची कीर्तनं तुम्ही ऐकली असतील. पांडुरंग पाहिला आणि तो तिथं थांबला असा एक पण नाही. एखादा पाहिला तुम्ही असं? देव पाहिला आणि मंदिरात थांबला? आमच्यासारखा नाही तो. जनाबाई होती, देव पाहिला, नावडे जनधन माता पिता. आता ती म्हटली बाबा तुम्ही मला आवडत नाही, तुम्ही आता तुमच्या घरी जा, मला हाच पांडुरंग पाहायचं. काय नवल आहे महाराज, काय नातं जोडलं तिनं. याला नातं जोडणं म्हणतात. पाहिल्याबरोबर हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. ओ पाहिल्याबरोबर हृदयात नातं जोडलं. पाहिली आवेद लावी पैसे जीवी जडोनी, पैसे जीवी जडोनी, पैसे पैसे जीवी जडोनी. पाहिली आवेद लावी पैसे जीवी जडोनी, पैसे जीवी कीर्तनात प्रमाण येईलच. पाहिल्याबरोबर जसं कृष्णाला पाहिल्याबरोबर गवळणीला वेड लागायचं तसंच झालं. जनाबाईनं पांडुरंग पाहिला आणि ते बापाला म्हटले बाबा मला नाही यायचं आता गावाला, मला इथंच ठेवा. या विश्वात बापाचं मुलीवर फार प्रेम असतं. जेवढे बाप कीर्तन ऐकतात आणि जेवढ्या मुली कीर्तन ऐकतात तेवढ्यांनी ऐका. मुलगी नांदायला जरी निघून गेली तर बापाच्या प्रेमाचं हृदय तिच्या जवळ असतं.
फार प्रेम करते बापावर मुलगी, आणि बापही मुलीवर प्रेम करत असतो. असा कोणताच बाप नाही की तो मुलीला सोडून जाऊ शकत नाही. बापाने एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा मुक्काम केला, त्रयोदशीचा केला, काल्याचा केला. त्याला असं वाटलं की 2-4 दिवस राहील पोरगी, मी पुन्हा घेऊन जाईल. बापच ना मार असतो, पण पोरगी ऐकत नाही. बाबा मला नाही यायचं गावाला, तुम्ही जा. आता काला झाला नवनाथ महाराज, आणि काला झाल्यावर शेवटी बापाला जावं लागलं. बाप निघून गेला. आता जनाबाईला संध्याकाळची खाण्याची व्यवस्था कोण करेल? विठ्ठलाला काळजी पडली, आणि संत शिरोमणी नामदेव महाराज, ऐका, नामदेवरायच्या हातामध्ये जनाबाईचा हात दिला, आणि नामदेवराय जनाबाईला घेऊन घरी आले. आता नामदेवरायचं कुटुंब होतं 14 माणसाचं. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी. त्याच्यात ही 15वी पोरगी गेली. पहाटे 3 वाजता उठली, आंघोळ केली, मंदिराकडे निघाली. देवाला पाहायला थांबली होती. वेळ लागलं होतं, दिवाणी झाली होती, बापाला विसरली होती, गावाला विसरली होती. आंघोळ केली, निघाली कीचा आवाज आला, जना कुठं निघालीस? मंदिरात. अगं 14 माणसं आहेत आपल्या घरात, दळण दळावं. लागली दळायला. 7 वाजता दळण संपलं, पुन्हा निघाली. जना कुठं निघालीस? मंदिरात. अगं 14 माणसाचा स्वयंपाक करावा. 11 वाजता स्वयंपाक झाला, पुन्हा निघाली. जना मंदिरात. अगं भांडे धुवावे लागतात. 12 वाजले. जना धुणं धुवावं लागतं. 2 वाजले. जना गवऱ्या थापाव्या लागतात. 4 वाजले. जना संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागावं लागतं. 7 वाजले. जना संध्याकाळचंही दळण दळावं लागतं. 9 वाजले. जना सकाळचं दळण निवडावं लागतं. 12 वाजले. झोपायलाच 12 वाजले. उठायला 3, झोपायला 12. उठायला 3, झोपायला 12. उठायला 3, झोपायला 12. 3च तासाची झोप सुरू झाली. 14 माणसाची दाणे जात्यामध्ये भरायची, हातामध्ये कुंटा घ्यायची, आणि ज्या देवासाठी थांबली होती ना त्या देवाला म्हणायची, जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणी. देवा सुंदर माझे जाते ग फिरती बहुतुकी, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासवानी सासरा दीर हा तिसरा, ओव्या गाव भ्रतारा तू ये रे बा. गुरुजी शब्द काय याच्यात? तू ये रे बा, तू ये रे बा, तू ये रे बा, तू ये रे बा. म्हणजे मला जायला वेळ नाही. ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया, ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया, ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया, ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया. तुझं विनाशीन वाटे शिन झाली काया, तुझं विनाशीन वाटे शिन झाली काया. ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया, ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया. म्हणायची तुझं विनाशीन वाटे शिन झाली काया. हात जोडायचे, पांडुरंगा मी तुझ्यासाठी थांबले, मी बापाला विसरले, मी गावाला विसरले. तुझं विनाशीन वाटे शिन झाली काया, शिन झाली काया. ये रे पांडुरंगा, येई वो येई वो येई धावनिया, टाळ टाळ हा जय हो. विलंब कालावी हेला कृपाळे, विलंब कालावी हेला कृपाळे. धावनिया, विलंब कावयाला कृपाळे, विलंब कावयाला कृपाळे. येई वो येई धावनिया, विलंब कावयाला कृपाळे, विलंब कावयाला
येई धावून या. तू ये, मला यायला वेळ नाही. ऐका, 7 वाजता दळण संपलं की भाकरी करायला लागायची. भाकरी करताना देवाला आवाज द्यायची, दळताना देवाला आवाज द्यायची, कपडे धुताना, भांडे धुताना, गवऱ्या थापताना, दळताना अखंड देवाला म्हणायची मला यायला वेळ नाही, तू ये. झोपायला तिला 12 वाजायचे, उठायला 3-3 तासाची झोप मिळायची. पूर्वीच्या महिलांना एवढीच झोप होती. परिणाम केसामध्ये वा व्हायच्या. वा, तुमच्या वडवणी तालुक्यात काय म्हणतात त्याला? वाच म्हणतात ना, वा व्हायच्या. आणि जनाबाईच्या केसामध्ये त्या वा झाल्या. आणि विठ्ठलाला काळजी पडली, माझ्या जनाला आई नाही, माझ्या जनाचं कोणी नाही, आणि तिच्या केसात वा झाल्या. विठ्ठलानं 2:30 वाजता वीट सोडली. माझ्याकडे बघा, 2:45ला रुक्मिणीच्या महलात गेला. रुक्मिणीची एक भारीतली साडी नेसला, कपाळ भरून कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला. विठ्ठल नाही राहिला, विठाबाई झाला. ओ मारायला बाई लागते ना. 3ला 10 मिनिटं बाकी असताना जनाबाईच्या झोपडीवर आला. तिची चूल पेटवली, उकळतं पाणी तयार केलं, त्याच्यात थोडंसं गार पाणी टाकलं, जनाबाईला स्नानगृहात आणलं. विश्वाच्या मालकानं विठाबाई बनून जनाबाईच्या केसावर पाणी घातलं आणि तिचे सगळे केस धुवून काढले. तरी काही वा राहिल्या. वडवणी जवळ आहे. वडवणीच्या मार्केटमध्ये 10च्या 4 फण्या येतात. हरमाल 10 रुपये 4 फण्या आहेत. माणिक शेठ बरोबर आहे का? 10च्या 4, त्याच्यातल्या 2 फण्या तयार केल्या. जनाबाईच्या केसात फणी घातली. माझ्याकडे बघा. आणि विठाबाईनं केस विसरायला सुरुवात केली तर एक एक फणीनं बाजूला काढली. तरी सुद्धा अशा बारीक बारीक लिखा राहिल्या. लिखा फणी सुद्धा फेकून दिली बघा आता. आणि भारत देशात, महाराष्ट्रात, मराठवाड्यात, बीड जिल्ह्यात, वडवणी तालुक्यात, बाहे गावांमध्ये ऊ मारण्याची एकच पद्धत आहे. पुन्हा दुसरी जन्मालाच आली नाही ती. सगळ्यांना माहिती आहे. 2 मिनिटं ऐका फक्त. नवनाथ महाराज असं चाटीमध्ये बोट घालायचं, चाटीमध्ये थोडा माईक जवळ घ्यायचा पुढीच्या, उगं 2 मिनिटं फक्त असं ऊ मारायचे आपल्याला. बघा जमते का बरं का? बघा, विश्वाच्या मालकानं तीच प्रक्रिया राबवली. उजवा हात माझ्याकडे बघा, नवनाथ महाराज उजवा हात जनाबाईच्या केसात घातला. जनाबाईच्या केसातल्या या अंगठ्याच्या नखानं एक एक ऊ, एक एक ऊ, एक एक ऊ, एक एक ऊ बाजूला काढायचा. चांगलं एकदा तिच्याकडे बघायचा. माझ्या जनाबाईच्या केसात जाते काय असं म्हणायचा. डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा. या नखावरची ऊ रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला. वा, जमले? तुम्ही टाळी वाजून काय फायदा? यंदा विचार जमले का? ठेवता का रोजाने ठेवतात दोघाला? साखरे महाराज नाही, हे नाईकवाडे म्हणजे नवनाथ महाराज नाही. मग अरे ज्याच्यासाठी 31 वर्षापासून सप्ताह चाललाय तो विश्वाचा मालक ऊ मारतो, दळण दळून देतो, गवऱ्या थापू लागतो, स्वयंपाक करू लागतो. जनाबाईच्या घरात सगळं काम देवानी केलं. माझा प्रश्न आहे तुम्हाला, 15 मिनिटापासून जनाबाईचं चरित्र सांगतो मी तुम्हाला. असं एखादा शब्द आला का जनाबाई मंदिरात गेली डॉक्टर? मग जनाबाईनं देव आपल्या घरी आणला. देव तिच्या वा मारतो, देव तिला दळू लागतो, देव तिला गवऱ्या थापू लागतो. अर्थ एकच आहे, साधू मंदिरात जात नाही, मंदिरातला देव साधूच्या घरी येतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. चिंतिला मनोरथ चिंतिला साधू नाही. मग मागण्याची आस पाही मुखाकडे, चिंतेल्या रोकडे मनोरथ. तुम्ही म्हणाल महाराज सगळ्या साधूकडे देव गेला, पण ज्यांचा अभंग तुम्ही घेतला ते नामदेव महाराज तर रोज देवाच्याच दारात आहेत. मग त्यांच्याकडे कधी देव गेला? प्रश्न निर्माण होईल ना. अभंग नामदेव राहायचा. महाराज जनाबाईच्या घरी देवाला कळलं आम्हाला.
तुकोबरांच्या डोंगरावर देव गेला ते पण माहिती आहे, आळंदीला गेला कळलं, पैठणला आला कळलं, सगळं पाठ आहे आमचे. 31 वर्ष झाले ऐकतो आम्ही. नामदेवराय तर देवाच्याच मंदिरात आहेत, मग असं कसं काय? देव त्यांच्याही दारात गेला, कधी गेला ऐका. नामदेवराय कीर्तन करायचे वाळवंटामध्ये, नवनाथ महाराज. आणि कीर्तन करत असताना पायामध्ये घुंगरं बांधायचे, गळ्यात विना घ्यायची आणि अखंड नाचून कीर्तन करायची. कीर्तनामध्ये ज्ञानोबाराय चाल म्हणायला असायची. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाची पांडुरंग. पाठे तुमचे जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला आणि प्रेमाच्यानी छंदे विठू नाचू लागला. नामदेवरायचं कीर्तन वाळवंटात रंगलं नवनाथ महाराज. आणि कीर्तन रंगल्यानंतर देव कीर्तनात नाचायला लागला. अहो इतका नाचला, इतका नाचला, इतका नाचला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवाईसा बोले कबीर, साधू या संतांनी देवाला धरला मनगटी. काय झाले म्हणून याद. काय झालं? अहो पितांबर गळाला. पितांबर गळण्याचं भान देवाला राहत नाही. एवढा कीर्तनात देव नाचला आणि नामदेवरायने हात धरला. कबीर महाराजांनी काय करता? पितांबर गळाला देवा. आणि मग देवाच्या लक्षात आलं नामदेवराय काय गठत नाही बुवा आपल्याला. आज त्याच्या कीर्तनात आपण आलोय ना, नामदेवरायचा हात देवानं धरला. नामा थांबा म्हटले. आतापर्यंत रोज तुम्ही माझ्या मंदिरात येता, आज मी तुमच्या कीर्तनात आलोय. 6 दिवस झाले भागवत, 6 दिवस झाले सप्ताह, 27 जणांचं योगदान, 27 जणांचे पैसे, 31 वर्षापासूनची परंपरा, मस्के महाराजांचा आशीर्वाद, सगळे एका विचारानं सप्ताह करता. एवढे दिवसाचं भजन करता. सांगा बरं म्हटले एवढं भजन कशासाठी करता? नामदेवराय म्हटले बरं झालं देवा, तू आमच्या सप्त्यावर खुश झाला, आमचा हात धरला आणि तू आमच्या कीर्तनात आला ना, मग तू आला म्हणून हे सगळं याच्यासाठी करतो. एक गोष्ट तुझ्या समोर आज मागायची. तुझ्या दरवाजात आलो असतो आणि मागितलं असतो तर वडिलांची परंपरा बाद झाली असती. पण आज तूच आमच्या कीर्तनात आलाय, तू आमच्या कीर्तनात नाचलाय, आमचा हात तू धरलाय ना देवा, तर तुझ्या समोर आमचं एकच मागणं, अभंगाचं पहिलं देवा पै मागत, हेच देवा पै मागत. वा काळे परिवार, हेच देवा पै मागत, हेच देवा पै मागत. देवा पै मागत, हेच देवा पै मागत, हेच देवा पै मागत, हेच देवा पै मागत. हेच देवा पै मागत, हेच देवा पै मागत. देवा पै मागत, हेच देवा पै मागत. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाहेगव्हाण तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक 31 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.